जो प्रश्न विचारत आहात की ठाकरे कुटुंबीय उपस्थित नाही, तर ही प्रेस कॉन्फरन्स नव्हती. ही मोर्चा कसा, कुठनं, काय विषय कसे घ्यायचे याच्या संबंधात चर्चा करण्यासाठीची मीटिंग होती. कारण का आता आम्ही डायरेक्ट सगळे 1 तारखेला भेटणार आहोत आणि मग मोर्चाची माहिती तुम्ही जाऊन खाली द्या, असं काही प्रमुख नेत्यांवरती जबाबदारी टाकण्यात आली आणि त्याप्रमाणे अनिल परब आणि सगळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती देतो. असं आहे की खटले दाखल होणार, पोलीस दबाव टाकणार, राज्य सरकार यंत्रणा वापरणार. कारण का चोऱ्या लपवण्यासाठी विविध प्रयत्न करतो. चोराच्या चोऱ्या पकडल्या गेल्यामुळे घाबरलेलं राज्य सरकार हे सगळ्याचा अवलंब करणार. त्यामुळे रोहितला घाबरवण्यासाठी हे प्रकार केला गेला आहे. अशा प्रकारचे प्रेझेंटेशन तुम्ही काय कोर्टात, तुम्ही काय जेलमध्ये काय फाशी देणार आहात काय? अहो, देश गांधींचा आहे हो. गांधी, नेहरू, भगतसिंगांचा देश आहे. फाशीला घाबरून फाशीला आणि जेलला घाबरले असते तर ब्रिटिश गेले नसते या देशातनं. त्यामुळे असे काही कोणाला घाबरण्यासाठी रोहित पवार वगैरे घाबरणाऱ्यातली माणसं नाहीत. बिंदास बिंदास नडतात, बिंदास खेळत आहेत.